ठाणेदार सरांशी. सर नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार. ठाणेदारजी, जेव्हा म्हणजे सुरुवातीला तर तुमचं खूप अभिनंदन की तुम्ही दुसऱ्यांदा तिथं निवडून आलात. आणि आम्हाला फार अभिमान आहे की एक मराठी माणूस अमेरिकेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतोय. जेव्हा ट्रम्प निवडून आले तेव्हा भारतामध्ये अनेकांना अनेक अपेक्षा होत्या आणि एकूण ट्रम्प यांचे संबंध भारताबरोबरचे खूप जिव्हाळ्याचे, मैत्रीचे असतील अशी अपेक्षा होती. पण आत्ता गेल्या काही काळामध्ये जो त्यांचा अनुभव येतोय तर तो फार म्हणजे मराठी कशाला मी म्हणेन भारतीय मनाला अस्वस्थ करणारे असे एकापाठोपाठ एक निर्णय ते घेत चाललेले आहेत. आणि ट्रम्प यांच्याबद्दलचं जे काही प्रेम होतं ते आता मोठ्या प्रमाणात किमान भारतामध्ये तरी ओसरताना दिसतंय. हो. अमेरिकेमध्ये सध्या काय स्थिती आहे? तुम्ही ट्रम्प यांच्या विरोधी पक्षातले आहात, त्यामुळे अर्थातच तुम्ही जे सांगाल त्याच्यामध्ये तुमच्या त्या भूमिकेमधून ते येतं हे आम्ही गृहीत धरू. पण तरी सुद्धा एकूण सर्वसामान्य अमेरिकनांची ट्रम्प यांचा जो सगळा ज्याला वेडाचार म्हणता येईल अशा पद्धतीचा कारभार आहे, त्याच्याबद्दल काय भावना आहेत? बघा, साधारण आता जवळ 120 दिवस झाले ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होऊन, आणि दर आठवड्याला ते काहीतरी एक निर्णय घेतात. टॅरिफ्स लावले, मग ते 90 दिवस स्थगित केले, मग ते मागं घेतले, असं सारखं काहीतरी चालू आहे. बर्थ राईट, जे अमेरिकेमध्ये जन्मली मुलं त्यांना ऑटोमॅटिकली घटनेप्रमाणे अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं, पण तेच त्यांनी रद्द करून टाकलं एक दिवस. त्यांना खरं म्हणजे तसा काहीही अधिकार नाही आहे घटनेप्रमाणे, पण त्या अशा गोष्टी करत राहतात. न्यूजवर्दी गोष्टी असतात, त्यामुळं त्या सगळीकडे बोलणं होतं. काही याचे प्रतिसाद जगभर पोहोचतात, तुम्ही आत्ता म्हटलं तसं. तर ह्या अशा गोष्टी ते करत राहतात. अजूनही त्यांना एक 35-40% लोक त्यांचे अगदी प्रेमी आहेत. म्हणजे असा एक कल्टच म्हणा ना, ट्रम्प यांचा एक कल्ट आहे आणि त्यांना ते अगदी भक्तिभावानं त्यांना सपोर्ट करतात. पण हळूहळू आता अलीकडेच एक सर्व्हे आला होता, त्याच्यामध्ये 10% रिपब्लिकन लोकांना असं वाटतं की ट्रम्पला त्याच्या जागेवरून काढून टाकावं. 25% रिपब्लिकनना आता म्हणतायत की ते ट्रम्पना इम्पीच करा. इम्पीच म्हणजे राष्ट्राध्यक्षांनी जर काही चूक गोष्ट केली तर त्याला त्याच्या जागेवरून काढायचा अधिकार फक्त आमच्या लोकसभेला, ज्याला आम्ही काँग्रेस म्हणतो, तेव्हा काँग्रेस हे करू शकतं. आणि काँग्रेसमधला एखादा मेंबर, एखादो खासदार, तुम्ही ज्याला खासदार म्हणता, आम्ही त्याला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो, काँग्रेसमन म्हणतो, तर तो मान मला मिळाला. पहिल्यांदाच मी त्यांच्यावर 7 त्यांची कलमं, त्याच्यामध्ये जे करप्शन त्यांनी केलं आहे किंवा एक स्पीच, जे फ्री स्पीच वरती त्यांनी जी गदा आणली आहे किंवा त्यांच्या विरोधकांच्या वरती त्यांनी जो दबाव आणला, अशा काही गोष्टी होत्या. त्या 7 वेगवेगळ्या कलमामध्ये मी मांडल्या. आमच्या संसदेमध्ये, आमच्या काँग्रेसमध्ये जाऊन मी तासभर भाषण केलं. आणि दुसऱ्याच दिवशी ट्रम्पनी जाहीर सभेमध्ये सांगितलं, हे ठाणेदार लुनेटिक आहेत, म्हणजे वेडे आहेत, असं. आणि कुठे सांगितलं? तर मिशिगनमध्ये ते आले होते. तुमच्याच मतदारसंघात? आमच्याच मतदारसंघात. त्यांचं 100वा दिवस होता ते अध्यक्ष झाल्यापासून. आणि ट्रम्पना नेहमी मी किती चांगला, सगळ्यात पहिला बेस्ट अध्यक्ष वगैरे असं त्यांना बोलायला आवडतं. तर मला ते माहीत होतं 100व्या वर्षी ते येऊन हुशारकी मारतील म्हणून. म्हटलं त्याच्या आदल्या दिवशीच मी ही 7 कलमं त्यांच्यावरती लादली. तर ते खूप रागवून गेले आणि आले माझ्या राज्यामध्ये. तेव्हा मी त्यांच्या रस्त्यावरती, म्हणजे ते एअरपोर्टपासून तिथं त्यांची सभा होती, त्या सभेवरती मोठे बिलबोर्ड्स लावले मी की रिप्रेझेंटेटिव्ह श्री ठाणेदार डिमांड्स ट्रम्प बी इम्पीच्ड. अच्छा, असे बोर्ड लावले. ते त्यांनी ते पाहतील अशा रीतीनं मी त्यांच्या वाटेमध्ये लावले ते. तर त्यांनी मात्र ते, त्यांना खूप राग आहे, त्यांना प्रतिकार चालत नाही, त्यांना विरोध नाही चालत, त्यांना खुश करावं लागतं त्यांच्यासाठी. जसं एखाद्या राजाला आवडतं